जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत का आणि कशामुळं हा हप्ता प्रलंबित आहे, का रखडलेला आहे, याचे संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपण पाहायला सुरुवात केलेला आहे. मंडळी, योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनल आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे जो ऑल प्रेस करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे आताच या योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे का, सविस्तर माहिती पाहूयात. तर काही तांत्रिक कारणामुळे आणि प्रशासकीय नियोजनामुळे मागील काही महिन्यांपासून राज्याच्या हप्त्यामध्ये काहीसा विलंब झालेला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील ही योजना म्हणजेच नमो शेतकरी योजना राबवली जाते आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रलंबित असलेले हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती आगामी काळामध्ये 9वा आणि 10वा हप्ता हा एकत्रित करण्याबाबत प्रशासकीय स्तरावर आता हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. आता कोणकोणते शेतकरी नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये मिळवण्यासाठी पात्रता आणि निकष काय आहेत जाणून घेऊयात. नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला पीएम किसान योजनेचे हप्ते येणं अनिवार्य आहेत. आपली जर पीएम किसान योजनेशी KYC वगैरे राहिली असेल तर त्वरित करून घ्यायची आहे. आता पहा, दुहेरी हप्त्याचे म्हणजे 4,000 रुपये निश्चितच शेतकऱ्यांच्या खात्यावरती द्यायला पाहिजे, कारण की शेतकऱ्यांचा जे आता पेरणी आहे ती पेरणी आटोपलेली आहे आणि लवकरच हे 4,000 रुपये निश्चित शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी हे फायद्याचं आणि फायदेशीर असं धोरण ठरणार आहे. त्यामुळं हा नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना देण्यात यावेत. धन्यवाद. जय शिवराय.